च्या वाटा या कार्यक्रमाचे प्रायोजक महात्मा गांधी मिशन, मराठवाड्यातील शैक्षणिक प्रगतीचा सदैव सोबती. सहप्रायोजक डॉक्टर मिरजगावकर्स, ICD औरंगाबाद. रिलायबल स्पर्धा परीक्षा व व्यक्तिमत्व विकास केंद्र, रिलायन्स लातूर पॅटर्न, हमखास यशासाठी महाराष्ट्राचा मानदंड. नमस्कार. शिक्षणाच्या वाटा आमच्या या खास कार्यक्रमामध्ये मी वृषाली पाटील तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. दरवेळेप्रमाणे यावेळी एक नवीन विषय घेऊन आले आहे. आज आपण चर्चा करणार आहोत दंत शिक्षण या विषयावर आणि त्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुभाष भोयर सर. सर, तुमचं या कार्यक्रमामध्ये खूप स्वागत. सर, सर्वात आधी मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही या प्रोफेशन मध्ये किती वर्षापासून आहात आणि सध्या काय करताय? सर्वप्रथम तर सर्व साम टीव्हीच्या दर्शकांना माझा खूप खूप नमस्कार आणि नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा. मी या दंतवैद्यकीय प्रोफेशनमध्ये मागील जवळपास 35 वर्षापासून प्राध्यापक म्हणून सर्व्हिस करतो आहे आणि मागच्या 20 वर्षापासून मी छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचे जे दंत महाविद्यालय औरंगाबाद येथे तेथे अधिष्ठाता म्हणून काम करतो आहे. आमचे आदरणीय सचिव श्री पद्माकररावजी मुळे सर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांनी प्रेरणा घेऊन शैक्षणिक मागासलेल्या मराठवाड्यामध्ये औरंगाबादमध्ये छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेची स्थापना केली 30 वर्ष आधी 1986 साली. आणि त्यानंतर संस्थेने इतकी प्रगती केली की आमच्या संस्थेमध्ये आता 5 कॉलेजेस कार्यरत आहे. दंत महाविद्यालयाची स्थापना 1991 साली झाली आणि आजपर्यंत आमच्या महाविद्यालयामधनं जवळपास 20 विद्यार्थ्यांच्या बॅचेस पासआउट झालेल्या आहेत आणि 7 विद्यार्थ्यांच्या पोस्ट ग्रॅज्युएट बॅचेस पास होऊन गेलेल्या आहेत. आमचे विद्यार्थी राज्यामध्येच नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यात आंतरराष्ट्रीय स्तरावरती खूप चांगल्या तऱ्हेने स्थायिक झालेले आहे आणि याचं श्रेय मी आमच्या संस्थेला देतो, प्राध्यापक वर्गांना देतो, कर्मचाऱ्यांना देतो आणि आमच्या विद्यार्थ्यांना सुद्धा देतो, कारण का ते त्यांचं सहकार्य नेहमी असतं आमच्यासोबत. आमचे आदरणीय प्रेसिडेंट संस्थेचे रणजितभैया मुळे सर जातीने लक्ष घालतात आणि आमच्या आदरणीय सचिवांचं लक्ष, पद्माकरराव मुळे सरांचं लक्ष खूप दैनंदिन कार्यक्रम जे काही होतात आमच्या संस्थेमध्ये कॉलेजेसमध्ये त्यावरती असतं. सगळ्यांना ते मार्गदर्शन करतात आणि माझं कुटुंब माझ्यासोबत आहे. माझी पत्नी सौ छाया हिचं नेहमी मला सहकार्य असतं. तर या जबाबदारीच्या व्यतिरिक्त मी राज्यस्तरीय आमची जी दंत परिषद आहे मुंबईला तर त्याचा मी अध्यक्ष मागच्या 5 वर्षापासून. त्याच्या व्यतिरिक्त आपलं जे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आहे नाशिकचं तिथे डीन ऑफ डेंटल फॅकल्टी म्हणून मी काम बघतो. आमच्या विद्यापीठाच्या अंडर जवळपास 30 डेंटल कॉलेजेस येतात आणि त्यांचं मॉनिटरिंग करणं, मार्गदर्शन करणं, विद्यापीठाला योग्य फीडबॅक देणं सगळं काम आमच्या सगळ्या बॉडीच्या सहकार्याने मी ते करतो. आणि त्याच्या व्यतिरिक्त नुकताच मी आमच्या राज्यस्तरीय ओरल अँड मॅक्झिलोफेशियल सर्जन्स ऑफ इंडिया या असोसिएशनचा अध्यक्षसुद्धा झालो आहे. कॉलेजेसच्या प्रत्येक व्यक्तीकडनं मला खूप सहकार्य मिळतं आणि त्यामुळेच मी ही सगळी जबाबदारी उत्तमरित्या पार पाडतोय. खरंच सर, मला तुम्हाला अजून एक विचारायचं वाटतं की हेल्थ सायन्सच्या खूप फॅकल्टीज आहेत, त्यातली एक डेंटलची ही फॅकल्टी आहे. त्या तुलनेत ही जरा अत्याधुनिक आणि नवीनच आहे. मग ही भारतात कशी आली याची थोडीशी हिस्ट्री आम्हाला सांगू शकता? नक्की मॅडम. दंतवैद्यक शाखा ही भारतामध्ये तशी नवीन नाही आहे. इतिहास बघितला तर 1920 साली डॉक्टर R. अहमद यांनी पहिलं दंत महाविद्यालय कलकत्ता येथे सुरू केलं. सुरुवातीला या महाविद्यालयामध्ये डिप्लोमा कोर्स होता, त्याला आम्ही LDSC डिप्लोमा कोर्स असं म्हणतो आणि तो डिप्लोमा कोर्स 1935 मध्ये तो कन्वर्ट झाला डिग्री कोर्समध्ये, BDS कोर्समध्ये. तर 1935 सालापासून हा डेंटल ग्रॅज्युएशनचा कोर्स भारतामध्ये चालतो आहे आणि आज तर अशी परिस्थिती आहे की संपूर्ण डेंटल फॅकल्टी दंतवैद्यक शास्त्र जे आहे अत्याधुनिक झालेलं आहे, हायटेक झालेलं आहे, डिजिटल झालेलं आहे, खूप प्रगतीपथावरती आहे. ह्या शास्त्रामध्ये
माझं असं म्हणणं आहे की विद्यार्थ्यांनी याला मेडिसिन नंतरची पहिली पसंती द्यावी, कारण का खूप सेफ ही फॅकल्टी आहे. स्पेशली मुलींसाठी फारच एक सेफ फॅकल्टी आहे आणि या फॅकल्टी कोर्स नंतर विद्यार्थ्यांचं भविष्य खूप उज्ज्वल आहे. देशामध्येच नाही तर परदेशामध्ये सुद्धा डेंटिस्ट लोकांची खूप मागणी आहे. गव्हर्नमेंटमध्ये, प्रायव्हेट सेक्टरमध्ये, हॉस्पिटल्समध्ये, कॉलेजेसमध्ये, डिफेन्समध्ये त्यांना नोकऱ्यांचा भरपूर स्कोप आहे. तर डेफिनेटली मी असं म्हणेल की ह्या दंतवैद्यकशास्त्रात मॅक्सिमम मुलांनी, तरुणांनी या नीट परीक्षा सहयोग द्यावा. नक्की सर, मला तुम्हाला अजूनही काही प्रश्न विचारायचे आहेत, पण शिक्षणाच्या वाटामध्ये आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. शुभं करोति कल्याणम, आरोग्यम धनसंपदा. आरोग्याची तुलना संपत्ती बरोबर केली आहे. खरंच आरोग्य सलामत तो पगडी 50 असंही म्हणायला काही हरकत नाहीये. आणि हेच आरोग्य जर उत्तम ठेवायचं असेल तर नियमित पाहायला हवा. तुमच्या आरोग्याची काळजी घेणारा, तज्ज्ञांचं परिपूर्ण मार्गदर्शन असणारा, दुर्धर आजारांवरती संजीवनी देणारा असा आमचा कार्यक्रम साम संजीवनी. सहप्रायोजक चिकित्सा वेलनेस. गुडघेदुखी, कंबरदुखी आणि मानदुखीला करा बाय बाय बाह्य उपचाराने. डॉक्टर जानूगडे हेल्थ सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, ब्रिंगिंग युअर होप टू रियालिटी. कोणामुळे होतील स्टार सुपरस्टार? लक्स गोल्डन रोज. कोण पारखून घेईल यांची अदाकारी? लक्स गोल्डन रोज. आणि त्यांचं लावण्य कुठे साजरा होईल त्यांच्या सौंदर्याचा उत्सव? लक्स सादर करीत आहे एक मोहमयी संध्याकाळ बॉलिवूडच्या मोहक तारकांसाठी. लक्स गोल्डन रोज अवॉर्ड्स लवकरच तुमच्या टीव्हीवर. डव खरंच फक्त 7 दिवसात फरक दाखवू शकतो का? आम्ही स्त्रियांना डव 7 डे टेस्ट घ्यायला सांगितलं, एका छोट्याशा अटीवर. अर्श्यांना करा बाय बाय. दररोज त्यांनी आपल्या चेहऱ्यावर लावलं डव आणि त्यांना काहीतरी वेगळंच जाणवलं, परंतु आम्ही त्यांना आरशात बघायला मनाई केली होती 7व्या दिवसापर्यंत. डव वेगळा आहे. 1/4 मॉइश्चरायझिंग क्रीमनी भरलेला हा आतपर्यंत जाऊन पोषण करेल, तुमच्या त्वचेला बनवेल जास्त कोमल आणि देईल वेगळा ग्लो. फरक अनुभवायचा आहे का? डव 7 डे टेस्ट घेऊन पहा. स्पॉटलाइट मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. दिवसभराच्या धावपळीत आज काय घडलं ते जाणून घ्यायचं राहून जातं. पण आता काळजी नाही, कारण पहा दिवसातल्या घटना अधोरेखित करणारं आमचं बुलेटिन स्पॉटलाइट. नमस्कार, मी तृप्ती पालकर. मीरा मधील आणि मुंबईतल्या मांसाहार बंदीचा मुद्दा चांगलाच तापलाय. सोमवार ते शनिवार रात्री 9:30 वाजता फक्त साम टीव्हीवर. सह्याद्रीची आण आम्हाला क्षण विजयांनी भारू, हिमालयाचा सागर माथा कर्तृत्वाने उजळू. सपोर्ट 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 अवर मोहिम एव्हरेस्ट. नमो भारतम हा कार्यक्रम साम वाहिनीवर हिंदी भाषेतून आपल्याला पाहता येईल. या कार्यक्रमामध्ये ज्या प्राचीन परंपरा आहेत त्यांचं विज्ञान, त्यांची प्रात्यक्षिकं, प्राचीन जे काही सर्व ज्ञान आहे, वेदवाङ्मय आहे आणि मनाचे श्लोकी असतील, गीता असेल, ज्ञानेश्वरी असेल, आणि त्या बरोबरीने आदिशक्तीचं जागरण म्हणजे स्त्री प्रतिष्ठेविषयीचा अत्यंत जिव्हाळ्याचा असा तो हा एक अत्यंत नाविन्यपूर्ण कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळेल. नमो भारतम देखिए सोमवार से शनिवार सुबह 7:30 पर, पुनः प्रसारण दोपहर 1:30 और रात 11 बजे सिर्फ साम टीवी पर. नमस्कार, मी शिल्पा गुजर. टॉप 50 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. राज्यासह देशभरातल्या 50 महत्त्वाच्या बातम्यांवरती नजर टाकायची. नमस्कार, मी मयुरेश कडव. टॉप 50 बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. नमस्कार, मी तृप्ती पालकर. टॉप 50 बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. नमस्कार, मी हर्षल बदाने. टॉप 50 बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. नमस्कार, मी शैलजा जोगल. पाहूया टॉप 50. ऑटोबॅक प्रस्तुत टॉप 50.
ब्रेक नंतर शिक्षणाच्या वाटा या कार्यक्रमामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपल्याला सुभाष भोयर सर हे दंत शिक्षणाविषयी मार्गदर्शन करत आहेत. सर, भारताची जी दंत परिषद आहे त्यात जे प्रतिनिधी असतात ते कसे आणि कुठून येतात आणि नेमकी ही परिषद काय काम करते? जी भारतीय दंत परिषद आहे तर त्याची जी जनरल बॉडी जी बनते तर त्यामध्ये जे प्रतिनिधी येतात ते केंद्र सरकारकडनं येतात, राज्य सरकारकडनं येतात आणि राज्य दंत परिषद जी आहे तर त्यामधून एक प्रतिनिधी येतो प्रत्येक राज्यामधनं. नंतर सगळी जे आरोग्य विद्यापीठ आहे त्यामधला एक प्रतिनिधी येतो. जी प्रिन्सिपल कॅटेगरी आहे जे डेंटल कॉलेजेस मधले प्रिन्सिपल लोक जे असतात तर त्यांच्यामधनं 3 प्रतिनिधी येतात. तर या सगळ्या प्रतिनिधींनी बनून ते एक ते सेंट्रल डेंटल काउन्सिल हे बनतं. आणि सेंट्रल डेंटल काउन्सिल जे आहे भारतीय दंत परिषद सरकार आणि जनतेमध्ये ते एक मध्यस्थाची भूमिका करतं. आणि ती भूमिका करताना दंत परिषद दंत व्यवसायाचं महत्त्व, त्याची योग्य वाढ आणि सरकारचे जे काही कायदे कानून आहे त्याचं पालन करणं आणि लोकांसाठी योग्य दंत वैद्य तयार करणं, कोर्सला मॉनिटर करणं आणि लोकांना समाजाला योग्य अशी सेवेची उपलब्धता निर्माण करणं, ही सगळे कामं दंत परिषदेची असतात. सर, भारतामध्ये भरपूर दंत महाविद्यालय आहेत, मग त्यातली खाजगी किती आहेत आणि सरकारी किती आहेत? जर दंत वैद्यक महाविद्यालयाच्या बाबतीत जर बोलायचं असेल तर आपल्या देशामध्ये 310 दंत विद्यालय सध्या कार्यरत आहेत. आणि त्यांचा जर नंबर बघितला तर पूर्ण जगामध्ये आपण आता नंबर 1 वरती आलेलो आहोत. अच्छा. डेंटल कॉलेजच्या बाबतीत जी नॉन एडेड कॅटेगरीमधून येतात म्हणजे प्रायव्हेट कॅटेगरीमधून येतात आणि फक्त 15% महाविद्यालय ही सरकारी महाविद्यालय आहे. तीच परिस्थिती आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहे. महाराष्ट्रामध्ये जवळपास 36 डेंटल कॉलेजेस आहे आणि त्यामधले फक्त 3 डेंटल कॉलेजेस हे सरकारी आहे आणि एक कॉर्पोरेशन आहे, मुंबई कॉर्पोरेशनचं. तर सरकारचा वाटा दंत महाविद्यालयामध्ये 15%च आहे. तर आमची अशी अपेक्षा आहे की सरकारचा वाटा दंत महाविद्यालयामध्ये वाढावा. कारण का गव्हर्नमेंटची जी कॉलेजेस आहे ती तर एकतर त्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी एज्युकेशन फ्री असतं आणि रुग्णसेवा सुद्धा जी गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स आणि कॉलेजेस आहे तर ते मुक्त देतात समाजाला. तर गव्हर्नमेंटचं पार्टिसिपेशन यामध्ये नक्की वाढावं अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे. नक्कीच सर, नक्कीच वाढेल. सर, भारतामध्ये दंततज्ञाचा पुरवठा WHO मानकाप्रमाणे होतो आणि ते आपल्याला आहे का? म्हणजे असेल तर किती आहे मानक? WHO प्रमाणे प्रत्येक 7,500 लोकसंख्येमागे एक दंत वैद्य उपलब्ध असणं त्यांनी असं एक गाईडलाईन दिलेली आहे. आपल्या भारतामध्ये आजच्या घडीला जवळपास नोंदणीकृत 1.5 लाख दंत वैद्य उपलब्ध आहेत पूर्ण भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये तो आकडा जातो 32,500 पर्यंत. ते नोंदणीकृत दंतवैद्य आहे आपल्याकडे रजिस्टर्ड. सर्व जो दंतवैद्यांची उपलब्ध आहे तर भारतामध्ये तो रेशो प्रत्येक 10,000 लोकसंख्येमागे एक दंतवैद्य उपलब्ध आहे. तर आपण जवळपास WHO ने जे रेशो दिलेला आहे त्या गाईडलाईन्स पर्यंत आपण पोहोचलेलो आहे. नक्की सर. सर, मध्ये कायदा आलेला तंबाखू नियंत्रण कायदा, मग महाराष्ट्र तंबाखू नियंत्रण कायदा 2003 बद्दल तुम्ही काही माहिती देऊ शकता? या कायद्यामध्ये एक 3-4 गोष्टी फार ठळकपणे नमूद केलेल्या आहे. एक तर कुठलीही शिक्षण संस्था जी आहे त्या परिसरापासून 100 यार्डाच्या आत तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ कुठलेही ते बाळगण्यास, विकण्यास आणि त्याचं सेवन करण्यास ही संपूर्णतः बंदी आहे. दुसरं त्यामध्ये हे दिलेलं आहे की 18 वर्षाखालील कुठल्याही व्यक्तीला तंबाखूजन्य पदार्थ, विडी, सिगारेट, खर्रा, गुटखा, पान, सुपारी विकू नये. या सगळ्या ज्या जाहिराती असतात तंबाखू सेवन करण्याच्या, या जाहिरातीवरती रिस्ट्रिक्शन आणि बंदी आणावी. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानास बंदी आहे या कायद्यामध्ये आणि हा कायदा जो कोणी पाळणार नाही तर त्याच्यावरती कठोर कारवाई सुद्धा होते.
200 रुपयापर्यंत त्याच्यावरती दंड आहे आणि शिक्षेचं सुद्धा प्रावधान आहे. तर हा कायदा पाळणं खूप आवश्यक आहे. जनजागृती पण आहे यामध्ये आणि आपल्या तरुण पिढीला त्या वाईट परिणामापासून त्यांचं रक्षण करणं आहे. हे सगळ्या गोष्टी यामध्ये येतात. नक्कीच सर, आपली ही चर्चा अशीच सुरू राहणार आहे, पण शिक्षणाच्या वाटामध्ये आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही. हंगामा है क्यों बरपा असे एकदा आपण म्हणालो होतो का? त्यांची भाषा काय? तुमको तुम्हारी जगह दिखा दी लोगों ने. रोहितला आत्महत्या करेपर्यंतची परिस्थिती हे निर्माण करतात. त्याला अँटी नॅशनल म्हणतात, देशद्रोही म्हणतात. तू हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है, इंसान बनेगा. शनिदेव जी ब्रह्मचारी हैं, वही सत्य नहीं है. फ्रीडम आपल्याला एवढं दिलं तर आपण सगळे फायदा नको करायला. त्या अपेक्षा देशातल्या कोणत्याही घटकाला पूर्ण होताना दिसत नाही. संजय राऊत साहेब पाकिस्तानच्या रेड कार्पेट ट्रीटमेंट घेऊन तिकडे पाकिस्तानमध्ये जाऊन आले. आज मराठीची जी स्थिती आहे त्या स्थितीला कोण जबाबदार आहे? तुमच्या आतल्या आवाजासह पाहत आणि ऐकत रहा आवाज महाराष्ट्राचा, सोमवार ते शनिवार रात्री 8 ते 9 या वेळेत फक्त साम टीव्हीवर. डिलिव्हरीनंतर केस खूप गळायला लागले. दिवसेंदिवस वेणी बारीक व्हायला लागली होती. सगळीकडे दिसत होते कंगवा, टॉवेल. मग डॉक्टरांनी सजेस्ट केलं इंदुलेखा. इंदुलेखा भृंग ऑइल, ज्याचे घटक मुळांपर्यंत पोहोचतात आणि केस गळणं कमी उगवण्यासाठी मदत करतं. इंदुलेखा हेअर फॉलवर आयुर्वेदिक औषध. जर तुम्ही निर्धार बाळगू शकलात जेव्हा निर्धाराला देखील मान तुकवावीशी वाटते, जर तुम्ही सहन करू शकलात दोघांना, मग ते असोत आनंद किंवा दुःखाचे धागे, जर तुम्ही लढू शकलात प्रत्येक कसोटीच्या क्षणाशी की त्याने देखील ऐकावं तुमचं म्हणणं, जर तुम्ही स्वप्न बघू शकलात जेव्हा स्वप्नांना देखील डोळे बंद करून झोपावंसं वाटतं, तेव्हाच तुम्हाला म्हणवलं जाईल एक आई. आई बरोबर किंवा चुकीची नसते, ती फक्त आई असते. नवीन बेबी डॉव. शुभं करोति कल्याणम, आरोग्यम धनसंपदा. आरोग्याची तुलना संपत्ती बरोबर केलीये. खरंच आरोग्य सलामत तो पगडी 50 असंही म्हणायला काही हरकत नाहीये. आणि हेच आरोग्य जर उत्तम ठेवायचं असेल तर नियमित पाहायला हवा. तुमच्या आरोग्याची काळजी घेणारा, तज्ज्ञांचं परिपूर्ण मार्गदर्शन असणारा, दुर्धर आजारांवरती संजीवनी देणारा असा आमचा कार्यक्रम साम संजीवनी. सहप्रायोजक चिकित्सा वेलनेस. गुडघेदुखी, कंबरदुखी आणि मानदुखीला करा बाय बाय बाह्य उपचाराने. डॉक्टर जानूगडे हेल्थ सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, ब्रिंगिंग युअर होप टू रियालिटी. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर. राज्यातल्या महत्त्वपूर्ण शहरांच्या राजकीय, सांस्कृतिक, साहित्य, खेळ, मनोरंजन आणि गुन्हेगारी विश्वातल्या प्रत्येक ठळक बातमीचा बेधडक पंचनामा, शहरनामा पहा दररोज रात्री 10 वाजता. सहप्रायोजक कॉस्मॉस बँक. जीवन करा समृद्ध. ब्रेक नंतर शिक्षणाच्या वाटा आमच्या खास कार्यक्रमामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करत आहोत दंत शिक्षणाविषयी आणि त्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करत आहेत सुभाष भोयर सर. सर, ब्रेकवर जाण्याआधी आपण तंबाखू नियंत्रण कायद्याविषयी बोलत होतो. तर तंबाखूच्या सेवनामुळे कोणकोणते गंभीर आजार होऊ शकतात, तुम्ही प्रेक्षकांना सांगू शकता? तंबाखू आणि जे तंबाखूजन्य सगळे पदार्थ आहे, जसे बिडी, सिगारेट, पान मसाला, खर्रा, हे सगळे प्रकार अत्यंत वाईट सवय. कारण का या तंबाखूच्या सेवनामुळे खूप गंभीर आजार होतात, तोंडामध्येच नाही तर पूर्ण शरीरामध्ये. त्याचे दुष्परिणाम यासाठी होतात की या पदार्थांमधनं जे विषारी रासायनिक घटक निघतात, जसे निकोटीन आहे, टार आहे, अल्कलॉइड्स आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, कार्बन मोनॉक्साईड आहे. तर या विषारी केमिकल घटकांमुळे खूप सिरियस आजार होतात, जसे की मुखकर्करोग, सबम्युकस फायब्रोसिस, हॅलिटॉसिस, थ्रोट आणि लंगचे कॅन्सर्स. तर हे खूप गंभीर आजार आहे आणि याचं प्रमाण आपल्या देशामध्ये आणि साऊथ एशियन कंट्रीजमध्ये, तर हे प्रमाण जवळपास 40% आहे पूर्ण शरीराच्या कर्करोगामध्ये.
तर एवढं जास्त प्रमाण का बरं आपल्या देशामध्ये हे आढळून येतं? सगळ्या स्टडीमध्ये कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये तंबाखूचं सेवन हा एकमेव कारण त्याच्यामागे आहे आणि म्हणूनच ही वाईट सवय आहे. आणि याच्यामध्ये जे कोणी सेवन करतात त्यांना सवय पण लागते. म्हणजे तुमची जी इच्छा आहे ती तंबाखू सेवन करण्याची ही दिवसेंदिवस वाढत जाते आणि म्हणूनच या सगळ्या स्पेशली तरुण पिढीनी या तंबाखू सेवनापासून दूर राहिलेलं कधी पण चांगलं. कारण का हे जे संकट आहे ते फक्त तंबाखू सेवन करणाऱ्या रुग्णावरच येत नाही, तर त्या पूर्ण कुटुंबावरती एक वाईट घटना म्हणा, संकट येतं आणि म्हणून यापासून दूर राहिलेलं कधी पण चांगलं. नक्कीच सर, तुम्ही खूप छान मेसेज प्रेक्षकांना दिलात. सर, आम्ही ना एक सर्वे केला, त्याच्यात शहरी भागातील आणि ग्रामीण भागातील जे दंत शिक्षण दिलं जातं त्यात काही त्रुटी आढळल्या. मग त्या दूर करण्यासाठी सरकारी स्तरावर किंवा सामाजिक स्तरावर आपल्याला कोणते प्रयत्न करावे लागतील? आपल्या देशामध्ये नोंदणीकृत दंत वैद्यकांचं प्रमाण भरपूर आहे, म्हणजे ते WHO मानकाप्रमाणे आहे. पण एवढं असून सुद्धा आपला जो ग्रामीण भाग आहे, जो समाज खेड्यांमध्ये राहतो, तो जवळपास 70% त्याचं प्रमाण आहे देशामधल्या लोकसंख्येच्या. आणि या समाजासाठी दंत रुग्णसेवा ही अत्यल्प उपलब्ध आहे. याचं कारण असं की आमची जी दंत वैद्यक आहे जवळपास 85%च्या वर ते शहरी विभागामध्ये स्थायिक होतात आणि उरलेले फक्त 15% जे दंत वैद्य आहे ते ग्रामीण जनतेला ते रुग्णसेवा देतात. आणि त्यामुळे ग्रामीण भागामध्ये दंत रुग्णाच्या संख्येमध्ये खूप जोरात वाढ झालेली आहे. जसं दंतक्षय आहे, हिरड्यांचे आजार आहे आणि मुखकर्करोग आहे, हॅलिटोसिस आहे, सबम्युकस फायब्रोसिस आहे. तर या सगळ्या आजारांमध्ये खूप वाढ होत आहे आणि त्यांना जी रुग्णसेवा आहे ती फारच कमी प्रमाणात त्यांना ती रुग्णसेवा मिळते. आणि त्यामुळे आम्ही याच्यावरती भरपूर मंथन करून काही उपाय सुचवलेले आहे. आमचं असं म्हणणं आहे की सरकारने हे जे आपलं प्राथमिक आरोग्य केंद्राचं जाळं आहे पूर्ण देशामध्ये आणि आपल्या राज्यामध्ये, तर प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रावरती दंतवैद्याची जर नेमणूक केली तर त्यामधून एकतर जनजागृती पण होईल, लोकांचा अवेअरनेस दंत जे विकाराबद्दलचा आहे तो वाढेल आणि त्यांना वेळेवरती उपचार पण मिळतील. आणि दुसरं आम्ही असं सुचवतोय की मेडिकल ब्रिज कोर्स हा एक नवीन कोर्स आम्ही महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडनं रेकमेंड केलेला आहे. आणि आता डेंटल काउन्सिल ऑफ इंडिया जी आमची अपेक्स बॉडी आहे, अपेक्स बॉडीच्या स्तरावरती त्यावरती विचार मंथन आणि डिस्कशन सुरू आहे. तर ते असं हा कोर्स असा आहे की डेंटल ग्रॅज्युएशन केल्यानंतर दंतवैद्यांना 3 वर्षाचा कोर्स, पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स द्यायचा मेडिसिन आणि सर्जरीमध्ये. आणि हा कोर्स केल्यानंतर त्यांना जर आपण मेडिकल ऑफिसर म्हणून ह्या प्राथमिक आरोग्य केंद्रावरती त्यांची जर नेमणूक केली तर ते लोकांची सेवा, दंतरुग्णाची सेवा करणार नाही, तर ते म्हणजे लोकांना पूर्ण शरीराचे जे काही आजार आणि विकार असतील त्याबद्दल सुद्धा ते आपली सेवा देतील. आणि आपल्या देशामध्ये जो डॉक्टरांचा तुटवडा आहे तर तो यामधून भरून निघेल. तिसरं आम्ही हे सुचवलेलं आहे, लोकांनी स्वतःच पिरियॉडिक स्वमुख परीक्षण करायला हवं. प्रत्येक 6 महिन्यामध्ये चेकिंग करून घ्यायला प्रत्येक ग्रहस्थांनी दंतवैद्यांकडनं ते आपण मुख परीक्षण करून घ्यायला पाहिजे की ज्यामुळे जे काही तोंडामधले आजार आहे त्यामधनं तुम्हाला आवश्यक नाही की तुम्हाला त्या आजारापासून वेदनाच व्हायला पाहिजे, की वेदना रहित सुद्धा भरपूर आजार राहू शकतात. जसं कॅन्सरची जी गाठ आहे, जो अल्सर आहे, सुरुवातीला त्यामधनं वेदना होत नाही, तो नॉन हिलिंग अल्सर असतो. तुम्ही जर दंतवैद्याकडे लवकरात लवकर जर गेले तर दंतवैद्यकच तुमचं ते परीक्षण करून तुम्हाला सांगू शकतो. आणि काय असतं की ह्या मुखकर्करोगामध्ये त्याची सुरुवात प्री मॅलिग्नंट लिजननी होतं. जसं आम्ही म्हणतो ल्युकोप्लकिया, इरेथ्रोप्लकिया, सबम्युकस फायब्रोसिस.
तर ह्या ज्या काही कंडिशन्स आहे, मुखकर्करोगाच्या आधीच्या ज्या कंडिशन्स आहे, तर त्या डिटेक्ट दंतवैद्य तो करू शकतो. आणि स्वमुख परीक्षण तुम्ही जर स्वतःच केलं तर तुम्हाला जर असं काही असं वेगळं दिसलं तोंडामध्ये, की काही चट्टा येतोय, की माझं तोंडच कमी उघडतं, की मला तोंडामध्ये फोड झालेला आहे आणि तो भरून निघत नाही, तर तुम्ही जरूर दंतवैद्यकाकडनं ते परीक्षण करून घ्यावं. कारण की याच्यामुळे तुम्हाला वेळीच तो एक जो काही प्रॉपर त्याची ट्रीटमेंट व्हायला पाहिजे ती मिळेल. आणि हे जे मुखकर्करोग आहे इनिशियल पिरियडमध्ये संपूर्ण क्युरेबल आहे, तर तो तुम्ही संपूर्ण तुम्ही बरे होऊ शकता. आणि मुख्य म्हणजे सवय, तुम्हाला जी काही ज्या वाईट सवयी आहे, मुख्य म्हणजे तंबाखू, सुपारी, वेडी, खर्रा, गुटखा या ज्या काही खायच्या तर त्या बंद करायला पाहिजे. नंतर आम्ही असं सुचवतोय की आपल्या देशामध्ये आणि राज्यामध्ये भरपूर दंत महाविद्यालय आहे, तर तुम्ही आपल्या जवळपासच्या जर खेड्यांना तुम्ही दत्तक म्हणून घेतलं प्रत्येक दंत महाविद्यालयाने, आणि तिथे जर तुम्ही आपलं एक डेंटल क्लिनिक हॉस्पिटल जर तुम्ही उघडले आणि तिथून तुम्ही जनजागृती राबवली आणि तिथून मुक्त दंतसेवा उपलब्ध केली लोकांना, तर लोकांना समाजाला त्याचा खूप फायदा होऊ शकतो. तर हे एक अपेक्षित आहे समाजाकडनं, सगळ्या कॉलेजेसकडनं आणि वैद्यांकडनं आणि सरकारकडनं सुद्धा, की एवढी जर त्यांनी उपाययोजना केली तर नक्कीच सर्वांनाच त्याचा फायदा होईल आणि अवेअरनेस सुद्धा वाढेल. हो नक्कीच सर, तुम्ही इथे आलात, आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना एवढी माहिती दिलीत त्यासाठी खूप खूप धन्यवाद. नमस्कार. वेळेअभावी शिक्षणाच्या वाटा या कार्यक्रमामध्ये आपल्याला इथेच थांबावं लागत आहे, पण पुन्हा भेटणार आहोत नवीन विषय व नवीन पाहुण्यांसोबत. तोपर्यंत नमस्कार. शिक्षणाच्या वाटा या कार्यक्रमाचे प्रायोजक महात्मा गांधी मिशन, मराठवाड्यातील शैक्षणिक प्रगतीचा सदैव सोबती. सहप्रायोजक डॉक्टर मिरजगावकर्स, ICD औरंगाबाद. रिलायबल स्पर्धा परीक्षा व व्यक्तिमत्व विकास केंद्र. रिलायन्स लातूर पॅटर्न, हमखास यशासाठी महाराष्ट्राचा मानदंड. नमस्कार, मी पूजा विचारे. तासाभरात आपल्या सर्वांचं स्वागत. सर्वात तासाभरातली महत्वाची बातमी समोर येते. मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुंब्रा स्टेशन जवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. ऐन प्रवाशांच्या गर्दीच्या वेळी प्रवाशांचे हाल होत आहेत. सकाळी सकाळी कामावर जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहे. तडे गेल्याने अनेक रेल्वे खोळंबल्या आहेत. मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुंब्रा रेल्वे स्टेशन जवळ रुळाला तडे गेलेत. ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांचे हाल होताना दिसत आहेत. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी रेल्वे विस्कळीत झाल्याने प्रवाशांमधून नाराजी व्यक्त केली जाते. मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुंब्रा रेल्वे स्टेशन जवळ रेल्वे रुळाला तडे गेलेत. ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांचे हाल होताना दिसत आहेत. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी विकास काटे यांच्याकडून. विकास, काय सांगाल? आठवड्याच्या पहिल्याच दिवशी रेल्वे रुळाला तडे गेलेत, प्रवाशांचे हाल होत आहेत, काय अधिक माहिती आहे? तर प्रत्येक वेळेस काय ना काय टेक्निकल प्रॉब्लेम समोर दिसतो. आज देखील असाच प्रकारचा एक टेक्निकल प्रॉब्लेम समोर आलेला आहे. एकंदरीत पाहिलं तर आठवड्याचा पहिलाच दिवस असल्यामुळं ही जी घटना घडली आहे, म्हणजे रेल्वे रुळाला तडे गेले, त्यामुळे प्रवाशांनी प्रचंड नाराजी व्यक्त केलेली आहे. तर दुसरीकडे रेल्वे प्रशासन मात्र ही सेवा दुपारी 12 वाजेपर्यंत पूर्ववत केली जाईल असं रेल्वे प्रशासनाकडे सांगण्यात आलेलं आहे. तसंच गेल्या आठवड्यात विकास, कुर्ला रेल्वे स्थानकावरही तडे गेले होते आणि आज मुंब्रा रेल्वे स्टेशनच्या इथे तडे गेलेत. प्रशासन या संदर्भात काही नोंद करून घेते का, काही खबरदारी करते का, किंवा याच्यावर उपाय काय निवडतंय का? प्रशासनाला याबाबत विचारलं असता प्रशासनाने मात्र याबाबतचं काम सुरू असून अजून 12 वाजेपर्यंत ही सेवा पूर्ववत होईल. युद्ध पातळीवरती काम सुरू आहे. तसंच त्याप्रमाणे नवी मुंबईमध्ये देखील काहीतरी तांत्रिक बिघाड झाल्यामुळे प्रवाशांनी देखील नाराजी व्यक्त केलेली आहे. धन्यवाद विकास, तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल. मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.
मुंब्रा रेल्वे स्टेशनवर रेल्वे रुळाला तडे गेल्यानं वाहतूक विस्कळीत झाली. ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांचे हाल होताना दिसत आहेत. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी रेल्वे विस्कळीत झाल्यानं प्रवाशांमधून नाराजी व्यक्त केली जाते. मुंब्रा स्टेशनजवळ रेल्वे रुळाला तडे गेलेत. ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांचे हाल होत आहेत. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी वाहतूक विस्कळीत झाल्यानं प्रवाशांमधून नाराजी व्यक्त केली जाते. कामावर जाणाऱ्या प्रवाशांचे नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. या बातमीसह वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार.